चला यानंतर दुसरा सामना या ठिकाणी सुरुवात होते आणि आवाजामध्ये पुन्हा एकदा आपण करूयात परिवर्तन आणि ऐकूयात रुपेजी पाटील सरांना. थँक्यू प्रवीणजी वंडुस्कर महाराज. आणि या दुसऱ्या फेरीतील आपण पाहिला की तर ए गटातील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर टॉस इथे मात्र जिंकला होता टीम कारंडेवाडीनं आणि या प्रथमतः इथून क्षेत्ररक्षणाचा निर्णय बॅटिंगसाठी मात्र इथून अमेनी टीमला आमंत्रित केलंय. त्याचबरोबर आमच्या आदरणीय सूरजजी तळेकर साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. आदरणीय सूरजजी तळेकर साहेब यांचंही शुभागमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. थोडंसं बाउन्स अतिरिक्त पाहायला मिळालं आणि तिथे बीट्स झाले वाईट बॉलचा निर्णय, परंतु इथे नेताना पाहायला मिळेल अतिरिक्त धावपलकावरती धावा इथे मात्र पाहायला मिळते. त्या 2 धावा अक्षय कदम AK-47 बॅटमधून एक सिंगल येताना पाहायला मिळाली. सुनील हे आपल्याला स्ट्राईक इनला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती विशाल. दोन्ही संघ एक सामना मात्र जिंकून आलेले आहेत. थोडासा खराब बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉल की नो बॉल याच्यामध्ये समरह जरुरीतून मात्र पाहायला मिळतोय. निर्णय आपल्यापर्यंत पोच होईल आणि या व्हाईट बॉलचा निर्णय मात्र त्यांना पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धावपलकावरती 3 धावा मात्र पाहायला मिळतात इथे. यानंतर बी गटाला मात्र सुरुवात होईल. नाही ना ही मॅच झाली की बी चालू होईल ना. डॉट बॉल ना. चांगला बॉल इथे विशाल यांचा पाहायला मिळाला. सुनील स्ट्राईक इनला पाहायला मिळतं. त्यांची बॅटिंग आपण पाहायला मिळाली. मागच्या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला होता. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला दिशा दिली. स्क्वेअर लेग डीपमध्ये मात्र बॉलला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरीही धाव इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. आणि तिसरीचा प्रयत्न जरूर केला गेला होता, तो बॅकअप तिथं मिळाला आणि तोपर्यंत 2 धावा इथे मात्र येताना पाहायला मिळाल्या. 5 धावा धावपलकावरती सध्याच्या घडीला. षटक क्रमांक पहिला मात्र मार्गस्थ विशाल यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आणखी एक चांगला बॉल हाताळला गेलाय डॉट बॉल आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजीचं उत्तम उदाहरण या रबर बॉल क्रिकेटमध्ये मात्र दिला जातोय. शेवटचा बॉल या षटकातील जरूर असेल आणि या 5 धावा मात्र धावपलकावरती पहिल्या षटकामध्ये, कारण 3 षटकांचा खेळ सामना पाहायला तुम्हाला मिळणार आहे. मोठा फटका जरूर इथे मात्र खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे अलंग कार्पेट खेळण्याचा प्रयत्न तिथे आहे. मिडॉरमध्ये बॉलला कव्हर केलं गेलंय. एक सिंगल कंप्लीट झाले आहे. AK-47 तिथे मात्र थोडेसे धोक्यामध्ये जरूर होते, परंतु बघता बघता पाहायला गेलं तर 2 धावा इथे मात्र पूर्ण झालेल्या आहेत. आणि या 2 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात. ते षटक क्रमांक पहिलं समाप्त होत असताना 7 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर आणि त्यांच्या विरोधामध्ये लक्ष्मण 11 जांबूर. दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करेन की आपण टॉससाठी संपर्क करा. क्रमांक दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी मात्र इथून गोलंदाजी मार्कवरती राजू यांना मात्र आणले गेले. अक्षय कदम स्ट्राईकला पाहतोय. त्यांनाही बीट करण्यामध्ये यशस्वी, परंतु बाहेर जाणारा बॉल वाईट बॉलचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावा या इनिंगमध्ये आपण पाहतोय 3 आतापर्यंत मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 2 आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकातील पहिला बॉल वाईट आलाय. अक्षय कदम स्ट्राईकला पाहायला मिळतोय. फटका फसला जरूर तिथे. उंच माझा चोका. बॉल हवेमध्ये बराचसा वेळ तरंगताना मात्र पाहायला मिळाला. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. कव्हर केल्या बॉलला, फेकी केली गेली, तोपर्यंत 2 धावा तिथे येताना पाहायला मिळतात. इथे
10 धावा धावफलकावरती 3 षटकांमध्ये कमीत कमी तुम्हाला 25 ते 30 धावा बनवणं गरजेच्या असतील. एक फाईट स्कोर तुम्हाला उभा करायचा असेल तर, कारण जिथं पाहायला गेलं तर पाऊस थांबलाय आता थोडीशी साथ मात्र इथून फलंदाजांना मिळताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. परंतु चांगली टप्प्यावरची गोलंदाजी, खूप छान पद्धतीने मात्र गोलंदाजीचा नजराणा आता या इनिंगमध्ये मात्र देत असताना पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर कारंडीवाडी टीमनं मात्र अगदी क्षेत्ररक्षण का निवडलं त्याचं उत्तम उदाहरण आतापर्यंत तरी आलेलं आहे. आणि दांडी गोल यष्ट्या उध्वस्त फर्निचर वर्कास फलंदाज पाद नावाचा परिचय दिलाय राजू या गोलंदाजांनी. अक्षय कदम एकी 47 टीम अमेनीची रन मशीन बॅक टू डगआउट. मोठे खेळाडी मैदानाच्या बाहेर. मागच्या मॅच मध्ये काय अफलातून फलंदाजी केली होती. 14 बॉल 36 धावा बनवणारे खेळाडू अक्षय कदम आता मात्र सोस्त्यामध्ये बाद. 3 बॉलचा खेळ केला आणि फक्त 3 धावा बनवल्यात. हा क्रिकेट आहे. कधी तुम्हाला हिरो तर कधी तुम्हाला झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तुमचा बेस्ट ऑफ बेस्ट देणं खूप गरजेचं असतं. तेच बेस्ट ऑफ बेस्ट अक्षय बनगे देतील का नवीन फलंदाज मैदानामध्ये. राजू गोलंदाजी मार्कवरती. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. रबर बॉल मध्ये अशी गोलंदाजी करणं बऱ्याच वेळेला कठीण बनतं. ते कठीण काम साधं सोपं करताना पाहायला मिळत आहेत आपल्याला सध्याच्या घडीला राजू गोलंदाज. एकच धाव मात्र त्यांना पाहायला मिळणार आहे. मोठा फटका आलेला नाहीये. एकी षटकार चौकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाला नाही, त्यामुळे धावसंख्या थोडीशी मात्र अखूडती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. इथे 4 बॉलचा खेळ झालाय. आणखी एक चांगला बॉल आपण पाहायला गेला तर बॅटकट. हो यस डेफिनेटली. आणि त्याचबरोबर एक सिंगल येताना पाहायला मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. चला बॉल द्यायचंय. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत या षटकातील या इनिंग मधील पाहायला गेलं तर 11 बॉल झालेत आणि 11 बॉल मध्ये 12 धावा बनवण्यात दोन्ही फलंदाज पाहायला गेलं तर यशस्वी झालेत. चांगला बॉल ब्लॉक होल्ड करायचा होता. यॉर्करचा प्रयत्न. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळाली सुनील एल्वे यांच्या बॅटमधून. आणि षटक क्रमांक 2 समाप्त अक्षय बनगे यांच्या बॅटमधून. आणि या क्रमांक 2चा षटक इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकानंतर 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये आपला वर्चस्व दाखवलं होता बॅटिंग करत असताना मात्र एकी 47 अक्षय कदमनं. त्याच्यानंतर मात्र आता थोडेसे मात्र इथून थोडेसे अपयशी ठरले या इनिंग मध्ये आणि या मॅच मध्ये. त्याच्यानंतर मात्र परिपूर्ण जबाबदारी अक्षय बनगे आणि सुनील एल्वे या दोन्ही फलंदाजांवरती आहे. धावसंख्या मात्र या 6 बॉलवरती अंतिम षटकामध्ये किती बनवल्या जातील, टार्गेट सेट कितीचा केला जाईल. तुम्ही पाहताय श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी आयोजित ज्योतिर्लिंग चषक 2026चा रबर बॉलचा एक दमदार आयोजन. गोलंदाज पहिल्याच बॉलवरती संजय यांच्या मात्र धारदार प्रहार केलाय. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅकवर्ड रिझनला पुलचा फटका सक्सेसफुल करताना पाहायला मिळत आहेत. अक्षय बनगे यांच्या बॅटमधून आणखी एक येतोय शानदार षटकार. चला मॅच बॉल आलाय का. मॅच बॉल आलाय. या 6 धावेने आता मात्र थोडासा आकार उकार आलाय. धावफलकावरती धावा 19 आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय यांना मात्र टार्गेट केलं जाईल का अक्षय बनगे यांच्याकडनं, की अक्षय बनगे यांना मात्र इथून टार्गेट केलं जाईल संजय यांच्याकडून. आणखी क्लास मिडॉनचा क्षेत्र कव्हर केला. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय. खन 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 खनित आवाज करणारा हाय तो अक्षय बनगेच्या बॅट मधून शानदार षटकार. 25 धावा 25. आता धावा ओघाने येताना पाहायला मिळत आहेत. षटकार हॅट्रिक होईल का त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. पाऊस थोडासा थांबलाय. संतधारा चालू आहेत परंतु फलंदाजांना त्याचा फायदा होताना पाहायला मिळतोय. षटकार हॅट्रिक होईल का नाही आहे. बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. आता इथे मात्र कलात्मता संजयने दाखवली. गोलंदाजीचा प्रेशर थोडासा रिलीज केलाय.
या डॉट बॉलनं आपण पाहायला गेला तर मागच्या 2 बॉलवरती षटकार आले होते. 25 धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक मोठा फटका जरूर केलाय तिथे. कॅप तर शोधून काढली. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आणखी एकदा मात्र क्षेत्ररक्षकाला चकवा देत बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार पार 4 चौकार. चौकार आणि या चौकारानं धावफलकावरती धावा आता मात्र येत आहेत. ओघांना मात्र धावा वाढल्यात. 29 धावा. आणखी जर का इथून 7-8 धावा आल्या ना तर टार्गेट सेट होईल. आपण पाहायला गेलं तर संजय यांच्यावरती आक्रमण. मोठा फटका परंतु उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक आहेत का की बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिडॉनचा मात्र क्षेत्र कव्हर करत आर पार चीड फाड बॉल सीमा रेषा पार 4 चौकार. अक्षय बनगे AK-47 गेला असता तरी का बॉम्ब गोला आमच्याकडे आहे. तो बॉम्ब टाकला गेलाय. अक्षय बनगेच्या स्वरूपामध्ये फलंदाज आघाती फलंदाजी करताना पाहायला मिळतात इथे. ओहो जर का 360 डिग्री मैदान असतं तर याही धावा मात्र 4 मिळाल्या असत्या. परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल अज्ञात वसात वसवला गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या जात्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. विजयासाठी 18 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. ती टीम भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी ह्या टीमला. टॉस इथे मात्र घेतला जाईल. चला शित्तूर आणि जांभूर दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत का. चला आम्ही कॉल केला होता तुम्हाला टॉस साठी. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर आणि लक्ष्मण 11 जांभूर. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. समीरजी बनगे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभाचे टॉस घ्यायचे. उदयजी तळेकर साहेब या अगदी वेळात वेळ काढून आपणही उपस्थित झाला तर आपल्या शुभास्थिती मात्र टॉस घेतला जाईल नेक्स्ट मॅचचा. चला टॉस कव्हर करायचे NP लाईव्ह. विजय आमचे कॅमेरामन. टॉस इथे मात्र घेतला जातोय आणि या टॉस इथे मात्र जिंकलाय टीम रामोडी शित्तूर या टीमनं. निर्णय कळवायचा सँडी. 3 मिनिटं घ्या पण 3 मिनिटाच्या उशीर करू नका. चला क्षेत्ररक्षण सजवायचं लगेच. आपलं आयोजन आहे. अमेनी टीम फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. उशीर करू नका. कारंडेवाडी चला फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. कारंडेवाडी चला आपले बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवा. चला संजय लवकर जायचंय. कारंडेवाडी दोन्ही फलंदाज लवकर जायचंय. कारंडेवाडी चला. चला दोन्ही फलंदाज मैदानामध्ये डेरे दाखल झालेत. थोडासा उशीर झाला आपल्याला आजच्या सामन्यांमध्ये. त्याच्यामुळे आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करत आहोत की वेळ वाचवा. संध्याकाळी सगळ्यांनाच लवकर जायचं आहे कारण ट्रेनचे प्रॉब्लेम आहेत. रस्ते सुद्धा पावसामुळे ब्लॉक आहेत. त्याच्यामुळे घरी जायला प्रत्येकालाच वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे आपण आता वेळ वाचूया. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर आणि लक्ष्मण 11 जांभूर या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच असेल. तरी रामवाडी शित्तूर आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेले नाही आहेत. सँडी निर्णय कळवा.
पहिला बॉल 35 धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. फलंदाज संजय आणि या समीर ही दोन जोडी गोड जोडी मैदानामध्ये मात्र डेरे दाखल सलामीसाठी जरूर झाली आहे. आणि या गोलंदाजीसाठी बाबासो सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु बराचसा बाहेर जाणारा बॉल वाईड बॉलचा निर्णय इथे मात्र आलाय. अतिरिक्त धावफलकावरती जरूर मात्र येताना पाहायला मिळणार आहे. परंतु पाहायला गेलं तर रबॉल बॉलचा क्रिकेट खूप आनंद देत असतो. आपण पाहायला गेलं तर वर्षभर चालणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी टेनिस क्रिकेटला जसा पूर्णविराम मिळतो त्याच्यानंतर रबर बॉल पावसाळी हंगामाला सुरुवात होते आणि खेळाडू मात्र त्या रबर बॉलची तयारी करत असतात. मग त्या दुसऱ्या अगदी रबर बॉल पावसाळी बॅट जी वापरली जाते त्याची बॅटची तयारी केली जाते. रबर बॉल हा एक वेगळा धाकणीचा खेळ आहे. टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये बराचसा अंतर आहे, फारसा नाही आहे, परंतु तुम्हाला कसरत आणि मेहनत अतिरिक्त घ्यावी लागते. या बॉलवरती मात्र चांगला फटका ठोकून दिलाय. बॉल चालला सीमारेषा पार आणि हा शानदार आलाय मिड ऑन कव्हर करणारा फलंदाज समीर जाधवच्या बॅट मधून षटकार. या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. तुमच्याकडे धावसंख्या कमी आहे आणि चांगली गोलंदाजी लाईन आणि लेंथवरची करावी लागेल. आज पाहायला गेलं तर अमेनी गावाचं स्वतःचं आयोजन आहे. एक शिस्तबद्ध संघ म्हणून अमेनी गावाकडे पाहिलं जातं. ज्योतिर्लिंग देवाचा आशीर्वाद घेतले सकाळी आपण पाहायला गेला तर, त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेला सुरुवात झाली. बघता बघता हो तिथे मात्र यष्टरक्षकांकडून चूक झाली आणि एक सिंगल मात्र मिळताना पाहायला मिळेल. बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. एका धावेनं 9 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. या धावा थांबवाव्या लागतील तुम्हाला, कारण आता बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. आणखी एक वाईड बॉल आलाय. चांगला बॉल इथे मात्र चाकावा लागेल तुम्हाला, कारण अतिरिक्त धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. तुमच्याकडे फक्त 34 धावा आहेत. आता इथून धावफलकावरती 10 धावा मात्र आलेल्या आहेत. अजूनपर्यंत 25 धावांची गरज आहे. समोरच्या दिशेनं आपण पाहायला गेलं तर खेळून काढलंय. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळणार आहे आणि या सिंगल नंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात. त्या 11 धावा शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच्यानंतर रामोडी शित्तूर आणि चांबूर या दोन संघांमध्ये सामना होईल. आणि बॅटिंगचा निर्णय इथे मात्र टॉस जिंकल्यानंतर रामोडी शित्तूरने घेतलाय. चांगला बॉल बॅटला ब्रश झालाय. मोठी विकेट. लगा 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 440 व्होल्टचा करंट लगा. बॅक टू डगआउट. फलंदाज बाद मैदानाच्या बाहेर. संजय बॅक टू डगआउट. माफी असावी. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्सचा रामोडी शित्तूरनं गोलंदाजी घेतलेली आहे, क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. टीम जांबूर आपण याची कृपया दक्षता घ्या. आमच्या अनाउन्समेंटमध्ये इथून मात्र चुकी झाली. तर 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित आता मात्र 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायच्या त्या 24 धावा. 12 बॉल 24 बॉल गणिक 2 धावांची गरज आहे. अनिल कोलेकर मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. आम्ही म्हटल्यानंतर अनिलजी कोलेकर यांची मोठी भूमिका सातत्याने राहिली गेली आहे. एक अनुभवी खेळाडू आणि त्याचबरोबर अमेनी गावाचं क्रिकेट ज्यांनी टिकवलंय. अमेनी गावाच्या क्रिकेटसाठी मात्र भरपूर परिश्रम मात्र घेतले जात आहेत. ते आमचे अनिलजी कोलेकर यांचं मोठं योगदान राहिलं गेलंय अमेनी गावाच्या क्रिकेटसाठी. आणि या आयोजनासाठी सुद्धा आपण पाहायला गेलं तर अनिलजी कोलेकर साहेबांचं मोठं योगदान राहिलं गेलंय. आज त्यांचे चिरंजीव सुद्धा पेलवान आहेत. यश अनिल कोलेकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. आणि दुसरे आमचे श्रेयश येळवे म्हणजे आमचे सचिन येळवे यांचे चिरंजीव आहेत आणि ते सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेले आहेत 12वे प्रतिनिधी म्हणून. ही ऊर्जा असते. लहान मुलं जेव्हा येतात आपल्या बरोबर येतात त्याच्यावेळी त्याच्या आनंदासाठी विजय साकार करणं आणि नेहमी टीमसाठी एक मात्र स्त्रोतदायी ठरलेलं आहे आणि तेच करावं लागेल तुम्हाला. अक्षयला पाहतोय ते
अक्षयच्या वरती मात्र हल्ला जरूर चढवलाय. उंच माझा झोका, बॉल हवेमध्ये, परंतु हा झेल पकडला गेलाय. प्रकाश यांच्याकडनं आणि फलंदाज बाद. महत्वाची विकेट. समीर जाधव बॅक टू द गाउट. दुसरा धक्का इथे मात्र लागला गेलाय. जबरदस्त इथे मात्र क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. अक्षय के 47. अक्षय कदम ऑलराऊंडर खेळाडू. आमिनी गावाचे साठी मात्र सातत्याने अक्षय कदम यांचा चांगला खेळ राहिला गेलाय. एक चांगले खेळाडू आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण त्याने मात्र या षटकामध्ये देत असताना पाहायला मिळालं. कारण जी विकेट हवी होती ना ती विकेट प्राप्त करून दिली. संजय यांना मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. रविराज मैदानामध्ये आहेत. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये राजू जाधव जाताना पाहायला मिळत आहेत. आता विजयासाठी 11 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. 11 बॉल 23. आणि हेड कोच सचिन सावंत अगदी आमच्या मेन व्यासपीठावरनं मात्र अगदी कोचिंग करताना पाहायला मिळतात. एक गावावरचा प्रेम असतो. प्रत्येकाला वाटत असतो आपला गाव जिंकावा, आपली टीम जिंकावी. आणि सचिन सावंत यांना तेच वाटतोय. थोडासा बाहेर जाणारा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय आणि या वाईड बॉलचा निर्णय. 47. अक्षय कदम पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, परंतु राजू मलंदाज गेलेत. त्यांच्याकडे अनुभव आहे. या अशा फसलेल्या मॅचेस कशा आपल्या बाजूने खेचून आणायच्या ना ते इथून मात्र राजू यांना माहिती आहे. आणि तेच फलंदाज मैदानामध्ये सध्याच्या घडीला पाहतोय आपण. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर, परंतु तिथेही एक डिक्लेअर झोन मध्ये मात्र स्वरूपामध्ये मात्र एक धाव येताना पाहायला मिळणार आहे. 34 धावा धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती लागल्या आहेत आणि इथून 35 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. आता विजयासाठी 10 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. आपटी बॉल समोरच्या दिशेनं मात्र जरूर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु बॅकअप चांगला मिळालाय तिथे. विक्रम लोखंडे आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. आणि या 2 धाव्याने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 16 धावा 16 स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. तिथे पहा तिथे स्किट झाले. त्याच्यानंतर लोखंडे यांच्याकडनं मिळालेला बॅकअप खूप काही सांगून जातोय. 2 धावा निश्चित वाचवल्या आपल्या टीमसाठी. विक्रम लोखंडे 9 बॉल 19ची गरज. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण. बॉलला अडवला गेला. एक धाव मात्र पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी तिथे जरूर आहे, परंतु तिथे हो 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 अक्षय अक्षय अशी मात्र इथून जो उपासना केली जाईल. कारण त्यांच्याकडनं मात्र झालेली चूक. कदाचित राजू बाद झाले असते, परंतु इथून एकच धाव मात्र येताना पाहायला मिळाली. आता एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 17 धावा. आता येणारे बॉल असणार आहेत 8 आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 8 बॉल 18. 8 बॉल 18. 2 बॉल महत्वाचे आहेत. आणि शेवटचा षटक कोण टाकणार? अनिल कोलेकर की सचिन एल्वे? हे पाहणं गरजेचं आहे. हे 2 गोलंदाजांकडे पाहिला जातोय. अंतिम 6 बॉल कोण हाताळणार? कारण 7 बॉल मध्ये 17ची गरज. शेवटच्या षटकासाठी कोणाला मात्र निमंत्रित केलं जाईल? दोन्ही स्टार क्रिकेटर आहेत. एका बाजूला अनिल कोलेकर यांच्याकडे षटक दिला जाईल का, की सचिन हेळवे यांच्याकडे षटक दिला जाईल? तो आता येणारे 7 बॉल मध्ये 17ची गरज आहे. ओहो हा खराब बॉल. एक धाव महत्वाची आहे. आता इथून येणारे 7 बॉल मध्ये 16 बनवायचे आहेत. धाव अगदी आपण पाहायला गेलं तर कोणती मेहनत न करता मिळताना पाहायला मिळत आहेत. समोर रविराज राज करतील का? त्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल जरूर. 7 बॉल 16 धावांची गरज. बॅटला ब्रश झाला. 1 धाव तर पूर्ण झाले. तिथे एका धावेवरती समाधान मानावा लागेल. षटक क्रमांक समाप्त झाला. इथे मात्र आपण पाहायला गेलं तर दुसरं आणि 2 षटकानंतर शेवटच्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात. ते 20 धावा. आता 6 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 6 बॉल 15.
चर्चा आपण करतो तो सचिन एळवे आणि अनिल कोलेकर, परंतु गोलंदाजामध्ये ट्विस्ट आलंय. आता गोलंदाज आणला गेलाय संदीप एळवे. या गोलंदाजांचा वापर केला जाईल. हीच तर कॅप्टनशिप असते. आता संदीप एळवे यांना मात्र गोलंदाजीसाठी आणले गेले. सचिन एळवे आणि अनिल कोलेकर यांनी विश्वास दाखवलाय. संजय जाधव टीम कारंडेवाडीचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सध्या डगआउट मध्ये आहेत, परंतु त्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे. समोर मात्र फलंदाज आहेत रविराज समोरच्या दिशेनं मात्र खेळून काढलाय. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळाली. या सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे तिथे. बॉल तर फेकी केला गेलाय, बॉल हातामध्ये आला नाहीये. ओ हो बॉल सापडत नाही आहे. ही मात्र जमेची बाजू नसणार आहे. एक धाव आली आहे. आता 5 बॉल 14ची गरज आहे. आता जिंकण्यासाठी तुम्हाला मात्र मेहनत करावी लागेल, अतिरिक्त मेहनत करावी लागेल. होय, भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा फोकस तुमचा वर्तमानवरती असायला पाहिजे. वर्तमान काय म्हणतोय तर येणारे 5 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. समोर आहेत फलंदाज राजू, त्यांच्याकडे अनुभव आहे. धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल. रनआउटची संधी होती, तीही मात्र चुकी झाली. आणि पाहायला गेला तर या धावा अगदी महत्वाच्या असणार आहेत. एक धाव महत्वाची आहे. स्ट्राईक एक कन्वर्ट झाली आहे. पाहायला गेलं तर सचिन एळवे थोडीशी चूक करताना पाहायला मिळाले. थोडासा उशिरा थ्रो दिला गेला. आता धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळत आहेत त्या 22. 13ची गरज असताना इथे मात्र डॉट बॉल आलाय. संदीप एळवे आपल्याला पाहायला मिळतात इथे. आता 3-13 कोणाचे वाजणार? 3-13. 3 बॉल मध्ये 13ची गरज. 3 बॉल 13 धावा. 13 धावा 3 बॉल. 3 बॉल 13 धावा. एक बॉल महत्वाचा आहे. एक बॉल डॉट आला ना, परंतु इथून मॅच मध्ये अलटी पलटी करणारा हा येतोय घणाघाती खणखणीत आवाज करणारा, मॅच अलटी पलटी करणारा हा पलटी शॉट. षटकार. रविराज ऑन फायर. षटकाराची गरज होती, षटकार आलाय. आता येणारे 2 बॉल आणि 7ची गरज. 2 बॉल आणि 7. रबर बॉल क्रिकेटचा थरार इथे मात्र पाहायला मिळतोय. आता अनिल कोलेकर यांचे मात्र छाती फासल्या. फासपूस आपल्याला पाहायला मिळतील. प्रेशर क्रिएट झालाय, प्रेशर आलाय. आता मात्र आपण पाहायला गेलं तर गोलंदाज संदीप एळवे यांच्यावरती प्रेशर आहे, मात्र फलंदाज रविराज यांच्यावरती. येणारे बॉल असणार आहे 2. विजयासाठी 7ची गरज आणि हा बॉल डॉट आलाय. अप्रतिम बॉल. आता विजयासाठी 1 बॉल आणि 7ची गरज. आता व्हाईट बॉल आला तर मात्र समीकरण बदलू शकतात. कंपल्सरी चेसिंग. यस, कंपल्सरी चेसिंग. तुम्हाला धावा बनवायच्या आहेत मात्र 7. व्हाईट बॉल आलाय. आता संधी क्रिएट झाली आहे. संदीप एळवे यांच्याकडनं आलेला व्हाईट बॉल मॅच मध्ये परतीचा प्रवास करून देणारा हा बॉल होता आणि तो आलाय व्हाईट बॉल. 1 बॉल 6ची गरज आहे. 1 बॉल 6. कोण जिंकणार? कारंडेवाडी की इथून मात्र अमेने की कारंडेवाडी? कोणता गाव जिंकणार? 1 बॉल 6ची गरज. 1 बॉल 6, परंतु हा चौकार आला आणि जिंकलाय सामना. टीम स्वतः आयोजक श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जिंकलाय. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. रविराज आणि राजू